मुलांसाठी मे महिना म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या, पण अचानक येणारा हा पाऊस मुलांना सुट्ट्याची मजा तर घेऊ देत नाही आहे, पण आजारपण मात्र नक्की आणतो आहे. मग अशा अचानक बदलणाऱ्या वातावरणाचा लहान मुलांवर, त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी रंगोली, तुमची जवळची मैत्रीण. ऋतुचक्र सुरळीत राहावं हे निसर्गासाठी जितकं गरजेचं आहे तितकंच आपल्या आरोग्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. वातावरणातील बदल हा आपल्या आरोग्यावरही परिणाम करत असतो. मग आजारपण येते, थकवा जाणवतो आणि त्यातल्या त्यात वातावरणातील अचानक बदल किंवा अकाली बदल हा जास्तच त्रासदायक ठरतो. आणि उन्हाळ्यात येणाऱ्या पावसामुळे सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार उद्भवतात. वातावरणातील अचानक बदल हा लहान मुलांच्या प्रकृतीवर जास्त परिणाम करतो, कारण त्यांची इम्युन सिस्टीम तर किती नाजूक असते. त्यामुळे बाहेरच्या वातावरणाचा त्यांच्यावर लगेचच परिणाम होतो. वातावरण बदलायला लागल्यावर काही गोष्टींची काळजी घेतली आणि काही नियम जर आपण फॉलो केले तर आपण लहान मुलांमध्ये होणारे आजार टाळू शकतो. आणि त्यासाठी फार काही मोठं करायचं नाही आहे, अगदी सोपे उपाय करायचे. वातावरण बदलताना सगळ्यात आधी पाणी पिण्याची सवय बदलायची आहे. म्हणजे काय होतं, उन्हाळा असल्यामुळे आपल्याला थंड पाणी पिण्याची सवय असते. लहान मुलं देखील माठातलं थंड पाणी किंवा बऱ्याचदा काही मुलांना फ्रीजमधलं पाणी पिण्याची देखील सवय असते, ती आधी बंद करायची आहे. मुलांना उकळून गार केलेलं पाणी प्यायला द्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, मुलांचा एकतर घसा साफ होईल आणि दुसरं म्हणजे पाण्यासोबत पोटात जाणारे विषाणूंचं प्रमाण कमी राहील. त्यामुळे ऑटोमॅटिकच पोट दुखणं किंवा सर्दी होणं या गोष्टी आपल्याला टाळता येतील. उन्हाळा असल्यामुळे मुलांना आईस्क्रीम खाण्याची देखील सवय लागलेली असते. बाहेर पाऊस जरी चालू असला तरी नेहमीच्या सवयीमुळे मुलं आईस्क्रीमचा हट्ट करतात आणि मुलांच्या हट्टापुढे हतबल झालेले पालक मुलांना आईस्क्रीम देतातही. पण त्यामुळे मुलांना सर्दी, ताप, खोकला, घशाचं इन्फेक्शन या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. त्यामुळे मुलांनी किती जरी आग्रह केला तरी आईस्क्रीम द्यायची नाही. जसा उन्हाळ्यात अचानक पाऊस आला आहे तसा वातावरणात थंडावा देखील आलेला आहे. त्यामुळे मुलांना सुती कपडे घाला, त्यांचं संपूर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे घाला आणि त्यांचं कान, नाक आणि छाती जितकी उबदार ठेवता येईल तितकं ठेवण्याचा प्रयत्न करा. बाहेर पाऊस असल्यामुळे तसंही मुलं बाहेर जात नाही आहेत, त्यामुळे मुलं घरातच आहेत. तर मग तुम्ही घरातलं वातावरण जितकं उबदार ठेवता येईल तितकं ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे बाहेरच्या वातावरणाचा मुलांच्या तब्येतीवर परिणाम होणार नाही. आणि यासाठी तुम्ही रूम हीटरचा वापर करू शकता. आता बोलूया थोडंसं मुलांच्या आहाराबद्दल. मुलांना उसाचा रस, फ्रूट ज्यूस, अति पिकलेली फळं, काकडी किंवा फ्रीजमधील फळं हे सगळं शक्यतो अवॉइड करा. बाहेर पाऊस सुरू असल्यामुळे मुलांनाच काय, आपल्या मोठ्या माणसांना देखील काहीतरी छान आणि बाहेरचं काहीतरी खाण्याची इच्छा होत असते. मुलांनी बाहेरचं खाण्याचा हट्ट केला तर घरात शिजवलेलं, त्यांच्या आवडीचं तरी देखील पौष्टिक असे पदार्थ तुम्ही त्यांना बनवून द्या. आणि मुलांनी बाहेरचं खाण्याचा हट्ट केला तर घरात शिजवलेलं, त्यांच्या आवडीचं तरी देखील पौष्टिक असे पदार्थ तुम्ही त्यांना बनवून द्या. त्यामुळे बाहेरच्या अन्नपदार्थांचा किंवा बाहेर उघड्यावर असणारे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे मुलांचं पोट दुखणार नाही. त्यामध्ये तुम्ही बीट, गाजर किंवा पालक यांची प्युरी घातलेली इडली किंवा डोसा असे पदार्थ देऊ शकता. वेगवेगळे कटलेट तुम्ही मुलांना ऑफर करू शकता. आणि बाहेर पाऊस थांबला की मुलांना लगेचच खेळायला जाण्याची घाई असते आणि मग पावसामुळे साचलेल्या घाणेरड्या पाण्यामध्ये मुले खेळतात. ते घाणेरडं पाणी मुलांच्या अंगावर पडतं, त्यामुळे मग मुलांच्या अंगाला खाज येणे, इन्फेक्शन होणे या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. त्यामुळे बाहेरून मुलं आलं की त्याला नुसतं पुसू नका, तर त्याला छान कोमट पाण्याने आंघोळ घाला, छान त्यांना स्वच्छ कपडे घालायला द्या. त्यामुळे अंगावर येणारी खाज, फंगल इन्फेक्शन किंवा पुरळ ही सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येतील. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेत राहा. धन्यवाद.